सातारा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी आज पार पडल्या। त्यावेळी सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे तर उपसभापतीपदी सुषमा जाधव यांची निवड करण्यात आली। सातारा पंचायत समितीवर भाजपची निर्विवाद सत्ता असून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पार पडल्या। यावेळी कोंडवे गणातील भाजपचे सदस्य महेश गाडे यांच्या बाजूला 10 मते पडली तर राष्ट्रवादीचे सदस्य राहुल कापले यांना 6 मते मिळाल्याने महेश काळे यांचा सभापती पदाचा मार्ग सुकर झाला। तर उपसभापती पदासाठी अतिथ गणातील भाजपच्या सदस्या सुषमा जाधव यांच्या बाजूने 10 मते पडली तर वर्णे गणातील राष्ट्रवादीच्या स्वप्नाली फडतरे यांना 6 मते मिळाली। त्यामुळे उपसभापती म्हणून सुषमा जाधव या विजयी झाल्या आहेत। या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन केले। आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व माननीय खासदार उदयनराजे भोसले आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मला सभापती पदाची संधी दिली गेली आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये माझा प्रथम अजेंडा असणार आहे की शैक्षणिक स्तर सुधारणे, म्हणजे आपल्या ज्या शाळा आहेत संपूर्ण तालुक्यामधील ज्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांचे शैक्षणिक स्तर सुधारून येणाऱ्या काळामध्ये शाळेच्या माध्यमातून उद्या स्पर्धा परीक्षांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय असेल, त्याचबरोबर सैनिक स्कूल असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील मुले ही चमकली पाहिजेत, विद्यार्थी चमकले पाहिजेत। त्यासाठी माझा शैक्षणिक स्तर सुधारणे हा प्रथम माझा ह्या सभापतीपदी आज मी विराजमान झाल्यानंतर माझा प्रथम अजेंडा तालुक्याच्या विकासा दृष्टिकोनातून तो असणार आहे। शैक्षणिकदृष्ट्या आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भरीव काम भावासाठी आपण करणार आहे, पण जे काय इन्फ्रास्ट्रक्चर असतो ग्रामीण भाग त्यासाठी आपलं काय असेल? ग्रामीण भागाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज आपले मंत्री महोदय माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आज सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत। त्यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामधील वाडी वस्त्यांवर रस्ते असतील, त्याच्या पूल असतील, ज्या ठिकाणी ओढे नाल्यांचे प्रश्न असतील ते येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून मी मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक होतं, आता तुमची निवडी झाली, तुमच्या हातात सत्ता आहे, नेमकं कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टीसाठी आपण प्राधान्याने काम करणार आहात? एक मिनिट पॉज केलं बाबा महाराजांचा धन्यवाद व्यक्त करते आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही करू। शाळेची गावातल्या विकासांची कामं करू, गावांची विकासांची कामं। तुमच्याकडे सभापती उपसभापतीचं पद आहे, नेमकं आता तालुक्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कशा पद्धतीची तुमची कामं करणार किंवा जसं यांनी सांगितले शैक्षणिक कामासाठी मी प्राधान्य देणार आहे, तर तुमच्या दोघांच्या जोडीकडून कशा पद्धतीच्या कामाची नागरिकांनी अपेक्षा करावी? विकासाची सर्वांना विकासाची कामं त्याला काय सांगा? येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सातारा तालुका हा तसं पाहायला गेलं तर सातारा तालुक्यामध्ये शिवतर असेल, वर्णे असेल हा भाग पूर्ण शेतीनिष्ठ भाग आहे। त्याचबरोबर आपला परळी भागाचा बघायला गेलं तर परळी भाग हा डोंगर भाग आहे। म्हणजे सातारा तालुका हा पूर्णपणे आज उरमोडी, कृष्णा आणि वेण्णा या 3 नद्यांच्या प्रवाहामध्ये असणारा सातारा तालुका आहे। या तिन्ही नद्यांच्या प्रवाहामध्ये असणाऱ्या सातारा तालुक्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शेती असेल, लाईट्स असतील, पाणी असतील, रोजगार असतील, आरोग्य असेल, या सर्वच घटकांमध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुधारणा करण्यासाठी निश्चितच मंत्री महोदयांच्या माध्यमातून, बाबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निश्चितच आम्ही सातारा तालुक्याचा कायापालट करण्यासाठी निश्चित कटिबद्ध राहू। मागील काळामध्ये 4 वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, पण आत्ताच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला आज आपले भारत देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि खासदार साहेब आणि नामदार साहेब मंत्री महोदय यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच विकासाच्या दृष्टिकोनातून निधी आणण्यासाठी निश्चित आम्ही सातारा तालुका हा सुजलाम सुफलाम करू आणि राज्यामध्ये सातारा तालुक्याचं 1 नंबरचं सातारा तालुक्याचे जे स्वप्न कैलासवासी भाऊसाहेब महाराजांनी जे सहकाररत्न कैलासवासी भाऊसाहेब महाराजांनी जो पाया रचला, सातारा तालुक्याचे भाग्यविधाते तो पाया रचला आणि जे माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितच ते इंद्रधनुष्य पेलण्यासाठी आम्ही सर्व, मी असतील, माझ्याबरोबर उपसभापती असतील, त्याचबरोबर आमचे सर्व सभागृहातील सर्व सहकारी, मी सर्वच्या सर्व 16 सहकाऱ्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व आणि त्याचबरोबर पंचायत समितीमधील सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना, BDO साहेब असतील, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, या सर्वांना घेऊन, सर्वांना एकत्रित मूठ बांधून सर्वांच्या समन्वयाने आणि संपूर्ण सातारा तालुक्यातील जनतेच्या
जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू. ओके धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.